नालासोपारा पूर्व येथील कॅपिटल मॉल परिसरात आज दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास शालेय बस आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 19 वर्षीय दुचाकी स्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत आले. अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. जखमी तरुण रस्त्यावर पडलेला पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम हाती घेतलं. अपघात नेमका कशामुळे झाला, बस चालकाचा निष्काळजीपणा होता का की इतर काही कारण होतं याचा तपास पोलीस करतात. दरम्यान या अपघातात शालेय बसमधील विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र भर दिवसा गजबजलेल्या रस्त्यावर झालेल्या या अपघातामुळे पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. वारंवार घडणारे अपघात, वाढती वाहतूक आणि बेदरकार वाहन चालकांमुळे या परिसरातील रस्ते सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून अपघाताचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. तर पोलीस न्यूजसाठी चिन्नूकुमार श्रीवास्तव, नालासोपारा.